वचन ऐकून काय करा, ग्रहण करा. त्याला हे ज्या फिट करायचं. हा पास्टरने असं सांगितलेलं आहे, हा असं करायचं, असं करायचं, असं वचन सांगितलं आहे. त्या प्रकारे जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात कराल, पवित्र आत्मा तुम्हाला सहायता करणार. हे 100% करणार. कारण की पवित्र आत्मा वगैर वचनाचा कार्य करत नाही. त्याला वचनाची गरज लागत नाही. कारण की वचन पलीकडे कोण आहे? पाठीमागे पवित्र आत्मा पुरा करण्यासाठी आहे. वचनाने तो सहायता करतो, वचनाने तो तुमची मदत करतो, वचनाने तुमच्या बरोबर तो सहयोग होतो, भागीदार बनून तो तुमच्यासाठी तुमच्या बरोबर मिळून पित्याची विनंती करतो. पण केव्हा? जेव्हा वचन असेल तेव्हा. हालेलुया. तर आज आपण नवीन नसेल तर नवीन बनावं लागेल. कारण की ख्रिस्तामध्ये आपण नवीन आहात. नवीन उत्पत्ती यानी नवीन मनुष्य बनवला जातो ख्रिस्तामध्ये. नवीन त्याला रिपीट करतो, त्याला काय करतो? त्याला रिपेअरिंग करतो परमेश्वर. पण रिपेअरिंग कसा करतो? वचनाच्या द्वारे. वचनाच्या द्वारे तुम्हाला रिपेअरिंग करतो, परत नवीन बनवतो. जिकडे कमी आहे ते कमी काढून टाकणार, नवीन भरणार. जिकडे कमी आहे ते कमीला काय करणार? भरणार परमेश्वर. जिकडे कमी आहे भरतो परमेश्वर. कारण की जेव्हा पहिला मनुष्य परमेश्वराने बनवला, बायबल सांगत आहे की त्या मनुष्याच्या शरीरामध्ये कुठलीही वस्तूची कमी ठेवली नाही परमेश्वराने. पण कमी केव्हा झाली? जेव्हा गलती झाली. आज आपण गलती करत आहात असा नाही, आपला जन्म पापामध्ये झालेला आहे. पण येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन एक कार्य, नवीन उत्पत्ती आपल्याला भेटत आहे. तर ख्रिस्तामध्ये केवळ जिकडे सत्य आहे, जिकडे देवाचा आत्मा आहे, तिकडेच हा होणार, सर्व ठिकाणी होणार नाही. कलीशा भरपूर आहे. मी कोणाविषयी हे बोलू शकत नाही की तिकडे तिकडे चांगला आहे, तिकडे चांगला आहे. देवाने तुम्हाला चांगला बनवलेला आहे आणि चांगला करण्यासाठी बनवलेला आहे. चांगला करण्याचा तुम्हाला मार्गदर्शन दिलेला आहे. तर दुसऱ्याकडे पाहू नका, तुम्हाला स्वतःला चांगला करावा लागेल. हालेलुया. तर देव येईल, देव येईल, देवाची वाट. देव येईल तो घोड्यावर, तो येणार आहे घोडे घेऊन, त्याची वाट पाहत. देव तर येणार आहे, पण तो तर येऊन चुकलेला आहे तुमच्यामध्ये. तो तर येऊन चुकलेला आहे. फक्त ग्रहण करा त्याला, स्वीकार करा त्याला, त्याचा ऐकून चालायला सुरुवात करा. विरोध करणारे करतील. जसं तुम्ही वाढाल प्रभूमध्ये, तुमचा विरोध होईल. तुमच्या बरोबर मित्र जी विश्वासी असेल पण ती नवीन नसेल, ती तुम्हाला सोडून जाईल, तुमच्या विरोधामध्ये जाईल. ज्या व्यक्तीने तुम्हाला बरं केलं, या स्टोरी तुमची मदत केली, ते लोक पण तुम्हाला सोडून जाणार. जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये वाढाल, जेव्हा नवीन व्हाल, तर ज्या लोकांनी तुमची मदत केली ते लोक तुम्हाला सोडून जाणार. तो व्यक्ती तुमच्या विरोधामध्ये होणार. रिझन, तुम्ही नवीन होता, खिलाफत होणार. मग तुम्ही विचार करता, त्यांनी एवढी माझी मदत केली, मी त्याला कसं सोडू? त्याला सोडावा लागेल. तुम्हाला नवीन बनावा लागेल, तर सोडावा तर लागेल ना. हालेलुया. ख्रिस्तामध्ये जर तुमची नवीन उत्पत्ती झाली पाहिजे, तर तुम्हाला त्या व्यक्तीला सोडावा लागेल जो तुम्हाला गलत रस्त्यावर, चाहे विश्वास हो अविश्वास हो या कोणी हो, ती संगती तुम्हाला सोडावा लागेल. तेव्हा तुम्ही नवीन व्हा. नाही तर तुम्ही नवीन दिसणार नाही. आज पण त्याच्याबरोबर फिरतो, आज पण बसतो त्याच्याबरोबर, आज पण फिरायला जातो, तर मग नवीन नाही, जुने तेच राहणार. हालेलुया. 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 ये सब बातें परमेश्वर की ओर से है, जिसने मसीह के द्वारा अपने साथ हमारा मेल किया. या सर्व जे गोष्टी आहेत ते देवाकडून आहेत आणि त्या देवानेच आपल्याला दिलेल्या आहेत. कोणा दिलेली? आपल्याला कोणा दिली? देवाने दिली. परमेश्वर मसीह के द्वारा अपने साथ हमारा मेल किया. येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वर पिताने आपला काय केला? एक केला. एक येशूच्या द्वारे आपल्याला परत एक केलेला आहे. मी अलग गावचा आहे, अलग घरचा आहे, तुम्ही अलग अलग घरचे आले, अलग अलग ओळखण नसेल, ओळखण पण नव्हती ना एकमेकाची. पण देवाने आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय केलं? अशासाठी एकत्र केले की आपण नवीन आहात, नवीन बनलेला, नवीन बनत आहात. या नवीन देव बनवायचा आहे, म्हणून देवाने एकत्र केले.
हालेलुया। मिल मिलाप मेल मिलाप कर लिया और मेल मिलाप की सेवा हमें सौंप दी। देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे मेल मिलाप केला आपल्याला आणि मेल मिलापची सेवा आपल्याला दिलेली आहे। देवाने आपल्याला मेल मिलाप यानी एक करायची सेवा दिलेली आहे। हालेलुया। पण आज पण आपण अगर एक नसेल तर नवीन नाही। मी जो बोलतो समजते तुम्हाला? किती लोकांना समजतात? मागेपर्यंत आवाज येतो, परफेक्ट येतो, क्लिअर येतो आवाज? मेल मिलापची सेवा आपल्याला दिलेली आहे। कोण हो? परमेश्वर। तर देवाने जर आपल्याला मेल मिलापची सेवा दिलेली आहे तर का आज आपण मेल मिलाप करत आहात? लोकांना एक घेऊन चालत आहात, हारी घेऊन चालत आहात, लोकांना येशू विषयी शिकवून एक घेऊन चालत आहात? तर आपल्याला सेवा आपण ती जी दिलेली आहे ती आपण पुरी करत आहात। परंतु अगर एक विश्वासीला भडकवायचं काम करत असेल तर नवीन नाही, पुराणं जाणार आणि मेल मिलापची सेवा अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचली नाही। अजून तरी त्याचा अथॉरिटी अधिकार आपल्यामध्ये आला नाही, या दिला नाही परमेश्वराने। लोक आज दूर होतात, ते स्वतःच्या कामाच्या द्वारे दूर होतात, ना की आपण त्याला दूर करतो। हालेलुया, 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 हालेलुया। आज हर एक व्यक्ति